अरे बाबा आवरा काही बी घेतलेला आहे। चला गाईस पोचलो भंगार इकाला आलेला आम्ही। सगळा पसारा करलेला किंवा मी एकट्याने नाही करला, सगळ्या मिळून करलेला। आम्ही 7-8 जण आहोत। यांनी मला झोपून दिलं नाही। सकाळचे 6 वाजल्यापासून मी माझा दिमाग खालेला जाम। इकडं बघा कसा पसारा म्हणले सगळा इकाला करायचा कंटाळा आला मला यायचा। सगळं अख्खा घर खाली गेले, अजून करते बघा सगळा खाली केलेला। आता बरं दिवाळी आहे ना, त्यासाठी सगळी साफसफाई करायची म्हणून बरं सगळा काढून घेऊया एकदाशी। सिलेंडर बाहेर ठेवा सगळ्यांनी सगळं काहीच ठेवला नाही, सगळा करलेला ठेवल्यानंतर फक्त आपले 2 कांदे ते करून मग सगळा खाली केलेला। बघा भीतीला कसं काले काले झाल्याने अख्खा घर खाली केला। पसारा फक्त येण काहीच नाही याला डायरेक्ट या केलेली आहे फायबर पीओपी आहे, त्याच्यामुळे ये रूमचा काही प्रॉब्लेम नाही। फक्त कपडा घेऊन याला पुसाचा। जर तुमचा पत्राचा घर असेल, चालींचा काही घर असेल तर फायबर पीओपी लावू नका। तर फायबर पीओपी लावाल पुरी वाट लागन, मग AC लावणं गरजेचा। जी आपली नॉर्मल पीओपी असतं साधी का बोलतात त्याला पीओपी, चुन्याची पीओपी ती पीओपी बेस्ट पत्राचे घरांना। जर स्लॅबचा घर असेल तर ही पीओपी बरी आहे, कारण की गरम जाम होता, पत्रा तापतान मग यो अजून तापतं ते अजून गरम वाफ फेकतं। म्हणून ही पत्राचे घराला ही फायबर पीओपी लावू नका। भला आपलं 2 पैसे जास्त झेलले जातील, पण ती साधी पीओपी लावा एकदम, तिला कलर मारायला लागला तरी चालेल। नाही तर बाई आपल्याला AC लावायला लागेल, याचा मग अजून बिल येईल डबलनी असं। चला अरे क्या बात है दादा, कबूतराला का रे सुसू केली का? सुसू केली कौशाला मुताला येते तिकडे पल्लो होता। या कुंड्या पण आपण करलेल्या आहेत, यांना एकदम बघून जिता बरे कशा कुठल्या जिवंत आणि कुठल्या कायमस्वरूपी जेल्या। ते आता ही समजा ही जेलेली आहे ते हिला लावित नाही, आणि पुढच्या वर्षी डायरेक्ट प्लास्टिकची फुलं आणताव। ती आपल्या कशा कुंड्यान जगत नाही, ती फक्त जी झाडांचे नर्सरी आहे त्यांच्या रंगात ती व्यवस्थित जगतात, कारण की ती खत पाणी टाकत असतात म्हणून ती एकदम भारी दिसतात। चला आता इकडे एंट्री मारी गोडाऊन दाखवत आपला, किती पसारा आहे तो पसारा हात सगळा आपल्याला काढायचा, तो सगळा काढून द्यायचा। एक भंगारवाल्याला बोलवतात आणि सगळा काढून देतात। रास पसारा ही सॉरी आपली भांडी आहेत का ती पलगावर ठेवल्या, आणि माझ्या गाडीचा टायर होता फुटला, हे बघा हे सगळा द्यायचा भंगारवाल्याला, ठेवायला लागा नाही। सगळा आहे खुर्च्या बिडच्या काहीच ठेवीत नाही, सगळा भंगारवाल्या घ्यास बीस काटा बिटा सगळा देऊन टाकता। थांबा हे काट्यावल्या माझी भांडणा झाल्या, नंबर बघू दे आता असते 284 हे बघा आता याला दाखवायला नेता मी येईल याला माझा भांडावर, माझा भांडा देवर मारा काटा येऊ सगळा आज करतो, काहीच ठेवीत नाही। हे रूम खालीच ठेवतो आम्ही सामानासाठी। ही लाईट चालू आहे नुसता पसारा काहीच नाही, सगळी सामानात काहीच ठेवीत नाही। तसा पण 4-5 वर्षानंतर 4 नाही 2 किंवा 3 वर्षानंतर आपलं घर जाणार आहे, ते ठेवून करू काही आवारला याकी सुपली कचरा भरायची नुसता पसारा मांडून ठेवली। ज्या कुठली गोष्टी आणलो का आम्ही येऊन ठेवतो ताडपत्री यात या आता दुकानाच्या करल्या म्हणून अशा आहेत, बाकी सगळा खालीच आहे। डबल कॅन्ड याच गोष्टी आहेत। येन सामान म्हणजे तो बोलतात हा आपली भांडी, ये ना माझी मशीन ही पुरी 8,000ची आहे, 6 वर्षा पहिले आणली ती ऑक्सिजन मशीन आहे ती। पहिले आम्ही ज्यूसचा धंदा करत होतो, त्यानंतर ज्यूसचा धंदा पण केल्यान, फलांचं केल्यान, कालजे डेटे ऐकल्यान, तलून सगळा केलेला। तर आता सगळा गायब करता बस झाला, कंटाळा आला मला सामानाला।
आणि या रूममध्ये आहेत रोशन भाऊचे स्टॉक म्हणजे कपडं सगळं एकदम व्यवस्थित लावलेलं आहेत. तसा पण इकडं पण असाच करायचा. चला आता वापस इकडे एंट्री मारू. हो सकाळच तळलेल्या बोट्या मस्त काला मसा होता भारीवाला. आपले मेल्ले गावचे तलावांच्या एकाने हाणून दिला आम्हाला. अरे बाबा बाबा चहापत्ती कसा बघते. इकडे ये बाबाची ये बाबाची ये लवकर ये बुम 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 जावा बुम 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 ये. चला या अख्खा रूम साफ करायला घेतलेला आहे. तो बघा इकडे सगळा पसारा म्हणलेला असा. बाकी मी भरलाय बघा. माझ्या जागवारमध्ये लगेच टाकला. बरं आता सगळं पैसे माहिती खिशात नाही जर बरोबर का नाही. हा कसला लाईटीच्या वस्तीत बघता. हा अरे बाई दुसरा आहे गेला. लोकांना बोलवले मदतीला यावर. चला आता फटाफट त्या खुर्च्या बिर्च्या सगळ्या टेबलवर काहीच ठेवू नको. हा ना फेका सगळं गाडी. नाही लावा 1 2 3 4 5 6 जेव्हा आपल्याला घरात लागतं तेव्हा काहीच भेटत नाही. आज सगळा कळलं म्हणून दिसतं जिच्छे तिथं नाही. ती कल्याणला राहायची सगळी हे लोकांनी नाव ना लोकांना कामाचा लोकांनी जा मग शाणा गे ना तू. हे बघा फावरं बघा सॉरी टिकाव पहिला दुसरा तिसरा हे चौथा. तुम्ही पटकन मार. पसारा बघा किती करले. सगळा करलेला कला गाडीतला हेल्मेट गाडीतच असेल. हे बघा सगळा करलेला. चला या फायनली आमचा सगळा काम झालेला. सगळा पसारा करलेला. ही भांडी आहेत ही उद्या कल्याणला मी सॉरी उद्या ना आज संध्याकाळी 5 वाजता कल्याणला घेऊन जायची आहेत. बरं दुसरी घेऊन या नवीन. पोराही मस्त काम केलेलं आहे. तर बघा सगळा जागवार अख्खी भरलेली आहे. इकडे बघा रूम बघा आता जरा मस्त वाटतं. आपल्या लय जुना रूम आहे त्याच्या मुला पहिल्याचा जो काम होता तो भुशामध्ये केलेला होता म्हणून तो साईडून आता निघतं. यंगाला पका सामान इकडून तिकडे टकला होता देन उंदीर बिंदीर यायचं त्याच्या मुला हा एकदम व्यवस्थित झालेला आहे. बघा आवरात सामान ठेवले काहीच ठेवला नाही. फक्त आपल्या ताडपत्रे आहेत आवराच बस. बाकी ते ऐकलं टायर आहेत. हे माझ्या जागवारचं टायर आहेत. चांगलं टायर आहेत काढून ठेवले मी सगळं बाकी. चला चला आता चाललो भंगारी काला. आवरा भंगार आहे तर आता याला इकायला जातात नाक्यावर. चला गाईच पोचलो भंगार इकायला आलेला आम्ही पहिला हा सगळा भंगार वजन करायला घेतलेला काट्यावर. तर बरं सगळा इकून जिदा पोरांचे पैसे पोरांना देऊन टाकता. या तेव्हा सगळा जागवार आपली खाली गेली अख्खी. मग पोरांना पैसे नको का काम केले पोराई ना रे. तर आता प्लास्टिक सगळा वजन करून झालेला राहिलेला लोकांना जो जो सामान होता जो आपल्या इकोचा होता जो आता आपले काही कामाचं नाही. पुरे 5 वर्ष गाडीला झालेली आहेत. 6वा वर्ष चालू आहे म्हणून यो गेला. गॅरंटी बी खपली सगळा खपला गाडीचा. तर आता याला बरं इकून टाकताव काही फायदा नाही. थोडासा राहिले फटाफट करताव आणि घरात जायला निघता लगेच.
चला आता काही दुपारचं वाजलं 4:30 वाजलं तर आता मला झोपडशा उठवल्या डोलं बघा खतरनाक लाल लाल दिसत असतील. चाललो आता कल्याणला. सगळी भांडी आहेत ही घेऊन कल्याणला चाललो. झोप येते जाम डोल्यावर काय करणार इलाज नाही शेवटी चाललो आता. चला आई आहे आणि मी दोघात जाणार. बस हा जुनी भांडी सगळी आणल्या. आता गाईज बघा आपली युट्यूब फॅमिली आहे ना एकदम बरोबर दिसता भारी दिसता. हा हा रुको एक मिनिट देताय तर ती सगळी खरेदीला आली ती तर सुंदर अशी एक भेट झालेली मस्त. आम्ही यायला कणाला आलो इकडे बघा भांडी घेऊन आल्या सगळी कल्याणला. बरं याना मोडून बरं दुसरी नवीन भांडी. चला या भांडी उतरू सगळी. ही बघा बाजूला इकली सगळी जुनी भांडी. आता आल्या सगळी नवीन भांडी यायला आपल्याला लागतं ना दरवर्षी गणपतीना त्यासाठी बरं डायरेक्ट नवीनच घेतलेली होती ती सगळी इकली. ही आता नवीन घेत ती हत नाही जुनी हत अजून ती पण नाही मोडली. हा हे अजून बघतोय कसं जाऊ कोण नाही तो कालटा घेतले डावली घेतले दाल कारा हाती घेतलेली स्पेशल बघतो बारीक बारीक या बघा आवरा काही पण घेतलेला अजून घ्यायची आहे. ही झाली बघाची झाली लास्ट ही आहे. यानंतर लगेच घरात आले नको कस्टमर सगळं. या आवरा काही बी घेतलेला आहे. आईच पोचलो घरात. जी आपली भांडी होती ती मी जाऊन कल्याणला मोडलेली मोडली म्हणजे दिलेली आहेत त्यांना. त्याचे पैसे आलं मला पुरा 12,500 रुपये आलेले आहेत. पित्तलची भांडी होती 500 रुपये किलोनी दिली. वापस तांबा होता 800 रुपये किलोनी दिलेला. सगळा तांबा पित्त म्हणजे आपली कशी भांडी होती बारीक बारीक ती सगळं 800 रुपये किलोनी दिली. आणि पित्तलाचं 2 टॉप होतं ते 5 किलो भरलं 500 रुपये किलोनी दिलेलं. तर यांचं म्हणजे जुनी भांडी सगळी झाली 12,500 रुपयाची. लगेच बाजूला दुकान होता बाजूच्या दुकानामध्ये गेलो आणि पुरी नवीन भांडी आणली 13,000 रुपयाची. त्याही सांगलेला 14,800 रुपये नवीन भांड्यांचा. पण आई बोलतं मी 13,000 रुपये देईन द्यायचे असतील तर दे. आता मी चाललो ते बोललं थांबा बोलतं दिता बोललं. ही बघा आवरी आणलेली आहेत. ही कड्यांवाली टोपा घेतल्या जेणेकरून हात लाजता कामा नाही मजबूती राहते पकडा बिकडाला. ही 2 आणल्यान ती साधी 2 आणल्या बिना कड्यांची सगळ्यांवाली भांडी आणल्यान. आणि हे झाडा आणले यापेक्षा मोठा पण आहे बरका पण आणला. ही डावली आणले हे घडले आणि हो काल आणले बघा. आणि सगळे टोपानो नावं फक्त आपले बाबूची आहेत प्रियांश संते. तर आता ही सगळी उतरून जिता आणि एक रूम आपली जो सकाळी रूम खाली गेले ते टाकून जिता. आपला लोंडे आलेला आहे टाकासाठी नाही का लोंडे बरं आहे का बरं आहे का जोरात बोल ना मग. आज कसा तो बोलता सकाळपासून उजारल्यापासून कामच करत होतो त्यामुळे मी काय बोलतात गुड मॉर्निंगचा व्हिडिओ कळलाच नाही. कारण की जसा सकाळच्या झोपणशा उठवला तसा काम 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 पुरं 2 वाजलं काम करता करता त्यामुळे मी गुड मॉर्निंगचा व्हिडिओ कळला नाही. तर आता घरा आल्या काय बा कळला ते आमचे भाऊजी आले भाऊजी आमचे खेळतात चिंबोरीच्या बरोबर. मी इकडून लागली चल तिकडे चिंबोरी 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 धर 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 पकड पकड पकड. हा गुड बाय मस्त चिंबोरी पकडली त्यांनी बघा. तर आजचा व्हिडिओ इथं संपवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.